माझ्यासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आहेत सिद्धेश कदम. सिद्धेशजी, खरं तर लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. खरं तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण अनेक प्रश्नांवरती चर्चा करत असतो, पण मुंबईची ओळख असलेला समुद्र, या समुद्राला धरून अनेक प्रश्न आहेत. कारण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आहे, सांडपाणी आहे किंवा मग वाढतं शहरीकरण, या सगळ्या दृष्टिकोनातून पाहता खरंच समुद्र श्वास घेत आहे का आजच्या घडीला? काय तुम्ही कसं पाहता याकडे? खरंच हा एक प्रश्न जो आहे हा फार गंभीर प्रश्न आहे. पहिला प्रश्न होता की समुद्रात कचरा, दुसरा प्रश्न होता आपला की सांडपाणी, तिसरा प्रश्न होता की जे शहरीकरण सुरू आहे ते. कचरा म्हटलं तर कचरा येतो कुठून ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आपणच तो कचरा टाकतो, म्हणून तो कचरा शेवटी समुद्रात येतो. दुसरा जो सांडपाणीचा विषय आहे, तर एक चांगली बातमी आहे की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे सांडपाणी प्रक्रिया करण्याचे केंद्र आहेत त्याचं प्रगती स्तरावर काम सुरू आहे. 7 मोठे केंद्र आहेत, STP प्लांट ज्यांना आपण म्हणतो, आणि ते पुढच्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने जेव्हा ते सुरू होतील तर नक्कीच हे मुंबई महानगरपालिकेचं किंवा मुंबई शहरातलं जेवढं सांडपाणी आहे हे 100% पुढच्या काही वर्षामध्ये ट्रीट झाल्यानंतर ते सांडपाणी समुद्रात जाईल. मग आपल्याला समुद्रामध्ये ती बदल दिसेल. आणि तिसरा जो प्रश्न आहे शहरीकरण, तर नक्कीच हा एक फार मोठा गंभीर विषय आहे. म्हणजे जेव्हा कधी आम्ही सगळे यंग, माझ्या जनरेशनची सगळे जे आम्ही मित्र आहोत किंवा पॉलिटिशियन आम्ही जेव्हा बसतो तर आम्ही ही चर्चा करतो की कुठेतरी हे फेज वाईज प्लॅन्ड शहरीकरण झालं पाहिजे. नक्कीच मुंबई महानगरपालिकेचं DPR आहे, जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे, त्या अनुषंगाने प्लॅनिंग आणि शहरीकरण सुरू आहे, पण अजूनही त्याच्यामध्ये विचार करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने बिल्डिंग्स डेव्हलप होत आहेत तेवढीच झाडांची लागवड होते का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर नक्कीच मुंबई महानगरपालिका त्यांच्या DPRच्या अनुषंगाने शहरीकरण करते, पण अजून त्याच्यामध्ये व्हिजिलन्स वाढवण्याची 100% गरज आहे. MPCB म्हणून आम्ही आमचं व्हिजिलन्स वाढतोच आहे, पण शेवटी महानगरपालिकेच्या माध्यमातून ठोस पावलं उचलणं तर फार गरजेचं आहे.